हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला मी खूप मस्त मजेत आहे. रेनी डे, चांगला असा पाऊस चालूच आहे कंटिन्यू. आणखीन वातावरण बघू शकताय. तर मस्त असा बाहेरचा शूट घेऊन झाल्यानंतर इकडे आमचे पेशंट दोन्ही त्यांच्या तुम्हाला अपडेट देते मी. तर चला इकडे आता हा मी मागचा ब्लॉग गुरुवारी शेअर केला होता. गुरुवार, शुक्रवार, शनिवार असा तिन्ही दिवसांचा मिळून शूट आहे. तर इकडे आता त्यांना जे आवडेल तेच पदार्थ मागवायचे किंवा आणायचे असे ठरवले होते, जेणेकरून त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे. कारण तापामुळे खूपच तोंड कडू होतं आणि आपल्याला सगळं जे खातं ते कडवटच लागतं. तर चला इकडे मावा केक मागवला होता, म्हणजे आणला होता मिस्टरांनी. आणि त्यानंतर इकडे स्वरा तुम्हाला तिच्या गोळ्या दाखवत आहे. तिला इंजेक्शन घे म्हटलेलं, अजिबात ती घेणारच नाही कधी आजपर्यंत. एकदाही तिने इंजेक्शन घेतलेलं नाही डोस सोडून. त्यानंतर बाकी भरपूर गोळ्या दिलेल्या आहेत तिला तापाच्या, ट्रेप्सिल्स वगैरे आहेत घसा दुखतो म्हणून. तर इकडे स्वरा 2 दिवसामध्ये एकदमच बारीक दिसायला लागलेले आहे, म्हणजे ते खाणंच सगळं बंद केलं होतं दोघींनी पण. तर चला केकच्या निमित्ताने इकडे तोंड उघडलेलं आहे दोघींनी पण. आणखीन आता इकडे फळं पण आणलेले आहेत, कारण मी आदूला हॉस्पिटलमधून दाखवून आणले आणि लगेच स्वराला जास्त झालं. मग त्यांचे बाबा आले आणि स्वराला हॉस्पिटलला घेऊन जाऊन दाखवून सगळं हे घेऊन आलं. त्यांच्या आवडीचं सगळं खायचे पदार्थ, फळं तर कंपल्सरी पाहिजेत. मुलं आजारी पडल्यानंतर फळांच्यामुळं तर थोडंफार आपल्याला चांगली त्याच्यातून म्हणजे फळं खाल्ल्यामुळे तर आपण लवकर बरे होतो. तर चला इकडे आता फळं आहेत आणि इकडे आता केक खायचं चाललेलं आहे. तर असं होतं अगदी अक्षरशः नाही म्हटलं तर एक स्वराची 4 दिवस आणि अधिराची 8 दिवस स्कूल चुकलेली आहे. तर सुद्धा असू दे म्हटलं, तब्येतीपेक्षा काय स्कूल जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. कारण स्कूलला गेल्यानंतर पण जास्त व्हायरल होऊ शकतं आणि हे जास्त प्रमाण वाढू शकतं. तापाचं म्हणलं तर खूपच डेंजर आहे. कमी आला तर बरं, ना तर त्याचं एकदम तो रिस्की पण असतो. अक्षरशः डोक्यामध्ये वगैरे गेला तरी खूप रिस्की, म्हणजे काहीच त्याच्यावर आपण करू शकत नाही. त्यामुळे ताप आला की मला खूपच भीती वाटते तापाची मुलींना. त्यामुळे चला मुलींनी इकडे खायला तरी चालू केलेलं आहे थोडंफार. तर त्यांच्याच आवडीचे पदार्थ मग नेक्स्ट इकडे आणले होते छान छान मस्त असे स्वीट कॉर्न. आता सीझन कणसांचा, त्यामुळे इकडे रेसिपी आपली चालू आहे फेवरेट दरवेळी पावसाळ्यामधली. तर बटर टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद टाकलं आणि ही कणस मी कुकरला उकडून घेतली होती. तर आता छान आज म्हणलं स्वराला तर खूपच आवडतं ही स्वीटकॉर्नची रेसिपी. ही दरवेळेलाच करते मी, अजून 1-2 ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केली होती. तर चला मस्त असं त्या बटर टाकलं, त्याच्यामध्ये सगळे तिखट, मीठ, हळद टाकून स्वीटकॉर्न परतून घेतले आणि वरून अशी चीज इकडे त्याच्यामध्ये खिसून टाकत आहे. एक नंबर लागतं. पहिल्यांदा फक्त बटर टाकून करत होते, मग एक्स्ट्रा थोडं चीज ॲड करून बघूया म्हटलं. तर आता हे चीज किसून घेतात आणि हे जसं आपण थोडा गॅस फुल केला ना, पूर्ण हे चीज त्या स्वीटकॉर्नच्या दाण्यांना लागतं आणि एक नंबर असा फ्लेवर येतो जबरदस्त. खायला महत्त्वाचं म्हणजे कणसाचे दाणे हे खूपच पौष्टिक आहेत किंवा शरीरासाठी खूप चांगले आहेत स्वीटकॉर्न्स. त्यामध्ये अशी जर रेसिपी चीज वगैरे बटर टाकून तुम्ही केली तर जबरदस्त लागते. त्याचा वासच इतका छान घरामध्ये, जसं चीज मेल्ट होईल ना, एक नंबर वास याला आणि वासानंच आपल्याला खावंच वाटतं. तर बघू शकता प्रत्येक कणसाच्या दाण्याला इकडं मस्त चीज मेल्ट झालेलं आहे. तर मुलींचं आवडते इकडे तारक मेहता चालू आहे आणि गरमागरम बाहेर असं थंडीचं वातावरण आणि इकडे आता चीज बटर घालून केलं असं स्वीट कॉर्न, मसाला स्वीट कॉर्न असं आपण म्हणूया. तर चला असं हे पोटामध्ये गेल्याशिवाय तर ह्या काय बऱ्या होणार नाहीत आणि गोळ्या औषध तर किती खाणार, त्याच्याबरोबर हे पण खाल्लं पाहिजे. हे नको ते नको करण्यापेक्षा म्हणलं रेग्युलरचं जेवण आपलं राहून देच, चपाती भाजी वगैरे आणि असंच काय काहीतरी करून ह्यांना फक्त कव्हर करायच्या आणि कशा बऱ्या होतील एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं. तर चला बाहेर खूप थंडगार वातावरण. परत आमच्याकडे आता पाऊस आहे, जोरात नाही पण दररोज आहे पाऊस. तर हा व्लॉग आहे शुक्रवार आणि शनिवारचा. तर इकडे आदू आता चालू आहे दुपारचं तर जेवण. तर जेवणामध्ये पण काय करायचं, तर अंडी तर खूपच आपल्याला आजारी आपण असोल तर अंडी वेळेला उकडून खाली पाहिजे, त्यामुळे तर खूप शक्ती येते. तर इकडे आता मस्त थोडीफार अंडा बिर्याणी केली होती, अशी नॉर्मल केली होती, त्यामुळं ते टेस्टी पण होते आणि महत्त्वाचं अंडी खाली पाहिजे. तिकडे आदू पण खात आहेत, तिला पण अंडी उकडून दिली होती तर स्वतःच्या हाताने खात आहे. आणि त्यानंतर इकडे आता संध्याकाळी आदू बसली होती अभ्यासला, तिला खूपच फ्रेश वाटत होतं. तर चला मग आता माझा ह्याचा आधीचा जो ब्लॉग होता ना, तो टॉपिक होता सोशल मीडियाचा वगैरे, तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे.
त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या व्हिडिओच्या नंतर येणार आहे तो, कारण हा आणि तो मॅच करायला गेला तर भरपूरच एकदम 30 मिनिटाचा व्हायला लागला. एवढं टायमिंग होण्यापेक्षा म्हटलं तो वेगळा अपलोड करूया आणि हा आपला अपडेट, मुलींची तब्येत वगैरे कशी आहे ह्याची अपडेट आधी देऊया म्हटलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मिशोवरती सेल आहे 2 तारखेला, त्याचं पण प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे, त्यामुळे ते आधी महत्त्वाचं होतं. इकडे संध्याकाळी मिस्टरांनी अचानक आमच्यासाठी एक मस्त असं पार्सल मागवलेलं आहे. इकडे आमची आदू फक्त म्हटली बाबा केव्हा येणार आहेत आणि बाबांना चिकन आणायला सांग, एवढंच त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी इकडे आम्हाला स्विगीवरून मस्त, आता बघू शकता पुढे तुम्हाला दाखवते की काय काय मागवलेलं आहे. हे सरप्राईज होतं आमच्यासाठी. तर ते शुक्रवारी येऊ शकले नाहीत, शनिवारी त्यांचं ऑफिसला काम होतं, त्यामुळे शुक्रवारी आले असते तर आम्ही बाहेरच गेलो असतो. तर त्यांना जमलं नाही म्हणून त्यांनी इकडे आमच्यासाठी सरप्राईज म्हणून स्विगीवरून काय काय ऑर्डर केलं बघू शकता. आता तुम्हाला सगळं डिशमध्ये स्वरा इकडे दाखवतच आहे. जबरदस्त. आधूचं फेवरेट सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मागवलं होतं चिकन क्रिस्पी, एक नंबर. खूप आवडीनं खाते ही. मोमोज, स्वराच्या आवडीचे मोमोज आणि नूडल्स होते. इकडे चिकन राईस होता, आणखीन चिकन नूडल्स होते. इकडे बघू शकताय. चिकन लवर आमची पार्सल आल्यानंतरच एकदम हॅप्पी झाली ती, त्यामुळं असं खूपच छान वाटलं की त्यांनी एकदम छान सरप्राईज दिला आम्हाला हे. तर इकडे चिकन चिल्ली होतं. एवढं काय काय होते बापरे, एवढे मेनू होते ना. आम्हाला ते पार्सल एक एक ओपन करताना असं सरप्राईजच मिळत होतं. तर बघू शकता चटणी, त्यानंतर हे चिकन चिल्ली होतं. क्वालिटी एक नंबर होती. इकडे हे देवकर पानमध्ये हॉटेल आहे. ऑनलाईनला सर्च केल्यानंतर ॲक्च्युली त्याचं नाव मी विसरले कोणतं आहे ते. खरं स्विगीवरून अगदी अर्ध्या तासामध्ये ऑर्डर आलेली आहे. जबरदस्त हा कॉम्बो. स्प्राईट होतं, चिकन नूडल्स, चिकन राईस, चिकन मोमोज होते, चिकन चिल्ली होतं, चिकन क्रिस्पी होतं आणि चिकन चिली. अरे बाबा, एवढे मेनू होते ना. फक्त एकदाच नाव काढलं की बाबा कधी यायचे आणि चिकन बाबांना आणायला सांग. तर चिकन लवरसाठी चिकन तर मिळालेलं आहे. इकडे मुली झालेल्या आहेत हाफी. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. आज आहे शनिवार आणि आज आदूला काय स्कूलला पाठवलं नाही डायरेक्ट, तर तिला सोमवारपासून. आदू हाय. इकडे होमवर्क जोरात चालू आहे. खूप पेंडिंग होमवर्क पडलेला आहे, त्यामुळे आता डायरेक्ट सोमवारपासून पाठवणार आदूला स्कूलला. आणि आज आहे सॅटरडे म्हणजे शनिवार. मस्त असा स्वराला स्कूलला पाठवली मी. आणखीन आज चक्क इकडे आमच्याकडे पाऊस पूर्ण थांबलेला आहे. अजिबात सकाळपासून पाऊस आलेला नाही. आणखी ऊन पडले, त्यामुळे मला पण खूपच फ्रेश वाटलं. मस्त असं वातावरणाचा सुद्धा आपल्या शरीरावरती, मनावरती खूप परिणाम होतो. तर इकडे वातावरणाचा सुद्धा आपल्या शरीरावरती, मनावरती खूप परिणाम होतो. तर वातावरण फ्रेश असेल तर आपलं मन खूप फ्रेश होतं. तसं माझंही आहे. आज छान असं ऊन पडलं, त्यामुळे माझा मूड पण एकदम फ्रेश आहे. चला, स्वरा गेलेले स्कूलला. इकडे आदू आहे. मग आम्ही काल काय काय मज्जा केली तुम्हाला मी सगळं पुढे हे 2 दिवसाचा व्लॉग कंटिन्यू आहे. तर काल काय काय मज्जा केली हे तुमच्याबरोबर शेअर केलं मी. मग त्याच्यातलंच थोडं उरलं होतं. नूडल्स खूप उरले होते, त्यानंतर राईस उरला होता, मोमोज उरले होते. स्वराला मस्तपैकी सकाळी सगळं गरम करून दिलं आणि स्वरा गेली ते स्कूलला घेऊन. आता आमच्या दोघींसाठी काय करायचं, तर आदूचं छान असं फेवरेट मस्त काही नको म्हणली मला, मम्मा भात नको, चपाती नको, भाजी नको, काही नको. एकदम फेवरेट तिची रेसिपी हे बघू शकताय. उत्तापे. आता हे मी दह्यामध्ये भिजत घातला होता रवा असा, हा कोथिंबीर टाकून, मीठ, कोथिंबीर, आणखीन कोथिंबीर, थोडासा चिमटभर सोडा, थोडंसं फ्लफी होण्यासाठी. आणखीन आता त्याच्यामध्ये थोडंसं तिखटपणा आणण्यासाठी मी काय ऍड करते, हिरव्या मिरच्या 2, आणखीन जिरे थोडेसे जिरे असे, म्हणजे खूप छान. आणि हा छोटासा माझ्याकडे खलबत्ता आहे ना, ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, जिरे आणि थोडंसं मीठ टाकून चेचून घेऊन मस्त असं त्याच्यामध्ये मी ठेचा टाईप म्हणजे ते कुटून घेते आणि त्याच्यात ऍड करते. सिंपल आहे, पण खायला गरमागरम ह्या दिवसामध्ये तर एक नंबरच लागतात. पण आजूला खूप आवडतात, म्हणून आता तीच मला म्हटली मम्मा, आता स्वराचा काही मी आज टिफिन बनवला नव्हता, त्यामुळे आजू म्हटली मम्मा हे बनव, उत्तापा बनव.
तर चला, आमच्याकडं कांदा टोमॅटो चा असा उत्तापा नसतो आमच्याकडे वेगळाच, फक्त कोथिंबीर म्हणजे प्लेन उत्ताप असतो आमच्याकडे. आदूसाठी आणि माझ्यासाठी छान असे उत्तापे गरमागरम करतो, आम्ही खातो. आणखीन 2 तारखेला हे मिशोवरती सेल 2 ऑगस्टला, तर मस्त असं माझी बेबी क्रीम आलेली आहे स्विच ब्युटीची, ती तुमच्याबरोबर शेअर करते. अजून एक प्रोडक्ट आलेला आहे, साडी आलेली आहे, ती पिकोफॉलला दिलेली आहे. 2 प्रोडक्ट शेअर करताना येणार आहे, त्यामुळे कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. सो बाय. हॅलो, हाय. चला, तर कालचा शुक्रवार आणि आजचा शनिवार असा हा 2 दिवसांचा मिळून व्हिडिओ आहे. स्विच ब्युटीचं छान अशी बेबी क्रीम, ह्याची मी खूप वाट बघत होती, ती फायनली आलेली आहे. तर खूप छान मी शेड मागवलेले आहे, 02 मागवलेले आहे. तर ज्या महिला दररोज ऑफिसला कामावरती किंवा असं कॉलेजला मुली जातात त्यांच्यासाठी खूप छान असं हे प्रोडक्ट आहे. आणि हे दाखवत आहे तुम्हाला कारण 2 ऑगस्टला आहे मिशोवरती सेल, त्यामुळे मी ज्या किमतीला घेतली त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला स्वस्त मिळू शकते. तर चला, छान असं आता मस्त वातावरण झालेलं आहे. आज अजिबात पाऊस आलेला नाही, त्यामुळे माझा पण मूड असा छान फ्रेश आहे. म्हणलं तुम्हाला प्रोडक्ट दाखवूया. तर चला, अशी आतमध्ये पॅकेजिंग आहे, छान कलर आणि अशी ट्यूब आहे. तर हे 40 ml ची ट्यूब आहे. त्याचं सगळंच राहू दे, फक्त वास इतका छान आहे ना, मला खूप खूप आवडला वास, एक नंबर वास आहे. बघू शकताय, पूर्ण क्रीमी टेक्स्चर आहे. हातावरती लावून दाखवते तुम्हाला. क्रीमी टेक्स्चर आहे, एवढी मोठी क्वांटिटी पण जास्त आहे. एवढी काय माझी ती ह्याची होती ना, त्याची क्वांटिटी कमी होती. हे बघू शकताय. इकडे आता मी ही एकदम क्रीमी असल्यामुळे ती छान आपल्या स्किनमध्ये लगेच ब्लेंड होते. वाव, तुम्ही फक्त ह्याचा वास बघितल्यानंतरच मला कमेंट करणार आहे किती छान वास येते बघते. हा 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 हा. तर चला, हे टोन माझ्या स्किनला, हात थोडेसे हातावरती मी तुम्हाला दाखवलेले आहे. बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. मस्त हातावरती मी तुम्हाला अप्लाय करू, लगेच ब्लेंड झालेले आहे आणि छान असा बघू शकताय. हात बघू शकताय किती छान दिसतोय, एकदम ग्लॉसी ग्लोईंग. मस्तच. दोन्ही हातामध्ये फरक बघा, थोड्या शिरा दिसतात माझ्या हाताच्या, त्यानं बघता तुम्ही हातावरचा ग्लो बघा. हा हा, काय वास आहे, जबरदस्त. ज्यांना खरंच असं बाहेर जाताना थोडंसं टचअप करायला वगैरे आवडतं, मला तर खूप आवडतं, तर असं महागातले वगैरे फाउंडेशन घेण्यापेक्षा बीबी क्रीम, सीसी क्रीम ह्या खूप छान आपल्याला मस्त असा टचअप देतात. इथे किती आता डिफरन्स दिसतोय बघा हातावरती. काही तुम्हाला एक्स्ट्रा अशी ती स्पार्कलवाली ट्यूब वगैरे काही लावायची गरज नाही, हे सगळंच काम करते. एकदम ग्लॉसी आणि रोज पिंक सारखं दिसायला लागले. चेहऱ्याला लावल्यानंतर तर किती छान चेहरा दिसेल. तर चला, चेहऱ्याला तर लावून मी आता जाताना बाहेर तुम्हाला दाखवेनच, संडेला वगैरे कुठे बाहेर गेलो तर बघू शकता. जवळून दाखवू का तुम्हाला मी दोन्ही हातामधला डिफरन्स? हे बघा, इथून तुम्हाला दिसेल दोन्ही हातामध्ये. थोडीशी घेतली होती क्वांटिटी, केवढी घेतली होती. हा 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 हा, एक नंबर. लिंक पटापट हवे असेल तर तुम्ही मला लिंक म्हणून मेसेज करा, तुम्हाला मी शेअर करते, कारण 2 ऑगस्टला सेल आहे म्हणून मी दाखवूया म्हटलं पटकन तुम्हाला. हे प्रोडक्ट मी ज्या किमतीला घेतलं ना त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्त मिळेल. मला 201 रुपयाला ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे मिळालं. एक नंबर, जबरदस्त. अजून तुम्ही ह्याच्याबद्दल सर्च करू शकता गुगलवर, स्विच ब्युटी बेबी क्रीम, आणि फाउंडेशन पण त्यांनी खाली लिहिलेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये सनस्क्रीन सुद्धा ॲड आहे, 15% SPF 15. तर तुम्हाला सनस्क्रीन सुद्धा काही लावायची गरज नाही. छान असं सगळं मस्त कव्हरेज देतं, लाईट वेट. आणखीन ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे नियासिनामाइड, ती मी तुम्हाला मागच्या माझ्या सनस्क्रीनच्या वेळेला सांगितलं होतं की ते काय काम करतं. तर तुम्हाला थोडंसं वांग असेल, पिगमेंटेशन असेल, तुमची स्किन टॅन झाली असेल, डार्क स्पॉट असतील, त्याच्यावरती एक नंबर काम करतं नियासिनामाइड. ह्याचे मी फेसवॉश वापरते, ह्याचं मी सनस्क्रीन वापरते, त्यामुळे बरेचसे डार्क स्पॉट माझे गायब झालेले आहेत. आणि आता महत्त्वाचं म्हणजे मला ह्या बेबी क्रीममध्ये पण तेच मिळालेलं आहे. खाली ऑप्शन आहेत 3 नंबरला त्यांनी दिलेलं आहे, ते बघू शकताय. ह्याच्यामध्ये काय काय ॲड आहे. तर MRP ह्याची 129 तरी दिली होती. तर शेड नंबर माझ्या स्किनचा जर तुमचा टोन असेल तर 02 शेड घेतलेली आहे. जबरदस्त असं हात बघू शकताय, इथली खालची स्किन बघू शकताय आणि ही लावलेली स्किन बघू शकताय, किती छान डिफरन्स आलेला आहे. चेहऱ्याला तर मी लावताना तुम्हाला दाखवेनच. तर चला, पटकन म्हटलं आपलं छान प्रोडक्ट आलेलं आहे आणि ह्याचा आता घरी आमचं लग्न असल्यामुळे ह्याचा छान यूज होणार आहे. लग्नासाठी खास म्हणजे हल्दी समारंभासाठी मागवली होती ज्वेलरी. हे फुल काय आधीचंच आहे,
हे आता लावते, ह्याच्यात कोणी ठेवलं काय माहित. हे बघू शकताय. वाव, किती छान आहे ना लुक. मला तर खूप आवडतं हे. ह्याच्यामध्ये कोणतरी ठेवलं होतं. पण अशी फुलं पण ऑनलाईन पण मिळतात, आपल्या रोडवरती पण मिळतात. 50 रुपयाला 20 रुपयाला असे असतात. तर हे जरा माझं स्टँडर्ड मधलं छान आहे, नॅचरल वाटतं एकदम, ओरिजिनल. कलर ह्याच्यामध्ये रेड दिसतोय, पण ह्याचा कलर छान असा दिसतोय. तर बघू शकताय. मस्त एक बन घातला, अशी 2 फुलं लावलीत, बाकी काही लावायची गरज नाही. आणि ही मस्त अशी हल्दीच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे ज्वेलरी. माझ्याकडे ऑलरेडी होती, श्रीच्या लग्नामध्ये घेतलेली, पण आता ही मस्त ही साडी मी ह्या 2 टोनमध्ये घेतलेली आहे, त्यामुळे ज्वेलरी पण मागूया म्हटलं. क्वालिटी एक नंबर आलेली आहे, मोती जबरदस्त आहेत, जबरदस्त मोती हेवी आलेले आहेत. 100 किती प्राइस आठवत नाही, 130 रुपयाला आय थिंक 130 रुपयाला. तुमच्या पण घरी हल्दी वगैरे लग्न असतील, नक्की तुम्ही मला लिंक म्हणून मेसेज करा. आणि अशी बिंदी किती छान वाटतं ना. आपल्या लग्नाच्या वेळेला हे असं काही फॅड नव्हतं. आणखीन आधी पण ह्याच्या लग्न झाले तेव्हा पण काही आमच्याकडे जास्त फॅड नव्हतं, पण आता सगळीकडेच कंपल्सरी आपल्या ज्या लग्नामध्ये करवले आहेत ना, त्यांनी असं हे छान घालायचं आहे. मस्त हेअरस्टाईल करून मस्तच एक नंबर असा लुक येतो. आणखीन खूप छान बॉक्समध्ये रिसीव्ह झालेला आहे. इकडे अधू थोडी डिस्टर्ब करा आलेली आहे मला. कानातले पण आहेत, हे बघू शकताय, कानातले खूप छान आहे. क्वालिटी तुम्हाला मी जवळून दाखवते, थांबा एक नंबर. बघू शकताय, क्वालिटी जबरदस्त आहे. हेवी मटेरियल आहे, एकदम हेवी मटेरियल. 130 रुपयामध्ये हेवी मटेरियल आलेलं आहे. तुला माझा आहे ना आधीचा, तुला आणि दीदीला देते हा मी, काय हळदीच्याला. तर चला, जबरदस्त पॅकिंग मध्ये आलेले आहे. 130ला क्वालिटी सुपर आहे. त्याचे मोती, त्याची जी तार आहे ना, एकदम स्ट्रॉंग आहे. तर चला, तुमच्या घरी लग्न वगैरे असतील, हल्दी असतील, तर तुम्ही हे मागू शकताय. आणि हे तर तुम्ही नक्कीच मागवा, जबरदस्त. महागातली फाउंडेशन काही घेण्यात अर्थ नाही आहे. किंवा घ्या, एकदाच पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा, पण ते कधी वापरतो, दिवसभर कव्हरेज हवा असेल तर आपण वापरतो. किंवा मग हे असंच मस्त इकडे तिकडे जाता येतात छोट्या मोठ्या कार्यक्रमाला छान असं. ह्याचा मी जाणार असेल बाहेर तर हे लावताना तुम्हाला मी व्हिडिओ बनवेल. ओके, तर चला, लिंक हवी असेल तर नक्की मेसेज करा मला. बेबी क्रीम खूप आवडली, वास तर जबरदस्त यार, काय जबरदस्त वास आहे खरंच. बघू शकताय दोन्ही हातामध्ये मस्त त्यानं पिंक कलर दिलेला आहे हाताला, टोन पण छान मॅच झालेले आहे. तर चला पटकन दाखवूया म्हटलं. साडीचं झालेलं आहे, साडी दिलेली आहे, अगदी गडबडीनं दिलं मी साडी पिकोफॉलसाठी. तर असं झालं की मी अशी आनंदाची न्यूज शेअर केली. आणि तिकडे आमचं लग्नाची तारीख गेलेली आहे पुढे. मी सांगितलं तर लग्नाला जाणार, मस्त एन्जॉय करणार, शॉपिंग वगैरे ह्या त्यावर सगळं सांगून टाकलं. आणखीन त्यातच एक बॉम्ब पडला की नवरा मुलगा पण गावातलाच आहे, नवरी मुलगी पण एकाच गावातली, दोघं एकाच गावातली असल्यामुळे मुलग्यांच्या भोवकीमध्ये कोणीतरी आजी वारल्या. त्यामुळे लग्नाचा मुहूर्त गेलेला आहे पुढे एक 12 दिवसानंतर. तर चला, त्यामुळे बरं झालं, आम्हाला तयारी करायला थोडा वेळ मिळाला. खूप गडबड होत होती. माझे प्रोडक्ट येतात की नाही, साडी येते की नाही मला वाटलं होतं, पण साडी पण आली लवकर. पण मी त्याचं ब्लाऊज शिवायला दिलेलं आहे. साडी पण एक नंबर साडीची मी घालते. साडीचा माझा हा सगळा लुक करून मी तुम्हाला हळदीच्या वेळेला जेव्हा बघाल तेव्हा मला तुम्ही साडी सांगा कशी वाटते साडी. आणखी साडीची प्राइस सांगितलं तर तुम्ही आश्चर्यच कराल. तर चला, आपला स्वस्तात मस्त पण असा ब्रँड दिसणारा लुक आपण नेहमीच करत असतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान आमच्या व्हिडिओज बघा तुम्ही. आणि आमच्या आदू तर छान झालेले, मस्त मस्त हो ना आदू. आता सगळं हे झालेलं, आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. तर चला, फक्त एन्जॉय करायचा. आपल्या लाईफमधला एक दिवस आपल्याला एकदाच मिळतो, तो काय परत येत नाही. त्यामुळे हे फक्त डोक्यात ठेवायचं आणि प्रत्येक दिवसाचा छान असा छान असा एन्जॉय करायचा. सो बाय बाय, चल भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.